नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत आणि संदीप फाउंडेशन प्रस्तुत शिक्षण परिषद पावर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, स्पेशल पार्टनर LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. समाजात एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जर वावरायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणाचा पाया देखील पक्का असावा असं म्हटलं जातं. शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रीम तुम्हाला दिसत आहेत, शाखा तुम्हाला दिसत आहेत, ज्याच्यामध्ये आपण वावरायला हवं, ज्याच्यामध्ये आपण जाऊन त्या गोष्टी आत्मसात करून स्वतःला आपण एका वेगळ्या टप्प्यावरती कसं नेऊ शकतो, ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि मान्यवर मंडळी आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आमच्या याच्या शिक्षण परिषदेचा उद्देश काय याविषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी बोलवतोय आमचे न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि नेमका आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश काय याबद्दल सगळ्यांना सांगावं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. न्यूज 18 लोकमतच्या शिक्षण परिषद या आमच्या कार्यक्रमात नवे उपक्रमात आपण सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. शिक्षणामध्ये वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत, त्या संधींचा फायदा कसा घेता येईल हे सांगण्यासाठी याच क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी, मान्यवर मंडळी आम्ही आमंत्रित केले आहेत. शिक्षण हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही. वेगवेगळ्या वाटा आहेत, वेगवेगळी क्षितिज आहेत आणि ही क्षितिज आपल्याला जर पादाक्रांत करायची असतील तर अशा प्रकारच्या परिषदेची निश्चित गरज आहे. आजच्या या परिषदेमध्ये अनेक मान्यवर जे आपल्याकडे आले त्यांचे अनुभव ऐकायला मिळतील. आपल्या मुलांमध्ये मूल्य कशी रुजवता येतील, आपली मुलं पुढे जाऊन करिअरच्या नवीन वाटा कशा चोखाळू शकतील, हे आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला साध्य करायचं आहे. आमचे जे सगळे प्रायोजक आहेत ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून या उपक्रमासाठी आमच्या सोबत येत आहेत, त्यांचे पुन्हा एकदा आभार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुढची सूत्र विशाल परदेशींकडे. धन्यवाद. आज खरं तर वेगवेगळ्या वाटा आपण चोखाळणार आहोत, त्यावरती चर्चा करणार आहोत. अर्थात पुन्हा एकदा या शिक्षण परिषदेत सगळ्यांचं स्वागत करत असताना पहिला आपला आजचा जो परिसंवाद असणार आहे तो आहे शिक्षणाचा पाया. त्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांना. आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर ध्रुव ग्लोबल स्कूलचे ट्रस्टी आणि क्रिएटिव्ह हेड अनिष्का मालपानी यांना देखील मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. एरा इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर डॉक्टर सतीश गोरे यांना देखील मी विनंती करेल की आपण व्यासपीठावर यावं. आणि त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सरांना मी पुन्हा एकदा व्यासपीठावरती बोलवेल की आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. आपण स्वागत करूयात राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांचं. त्याचबरोबर ध्रुव ग्लोबल स्कूलचे ट्रस्टी आणि क्रिएटिव्ह हेड अनिष्का मालपानी, एरा इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर डॉक्टर सतीश गोरे यांचं देखील खूप खूप स्वागत. आपण आपल्या आजच्या या परिसंवादाला सुरुवात करतो. नमस्कार. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत आणि संदीप फाउंडेशन प्रस्तुत शिक्षण परिषद या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करतो. शिक्षणाचा पाया. गोरे सर, तुम्हाला आठवत असेल एक वेळ होती की ग्रामीण भागातली मुलं आ ई हे खेळता खेळता जमिनीवरती मातीत गिरवताना आपण त्यांना बघितलेलं आहे. मुळात शिक्षणाचा पाया पक्का असावा या दृष्टीने आजच्या या शिक्षण व्यवस्थेत खरंच बदल झालेत का? आपण टेक्नॉलॉजी वापरताना किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल झालेत का? आपली जीवनशैली बदलली का? त्याचप्रमाणे अभ्यास आणि शिकण्याची शैली बदललीच पाहिजे. आपण आता विज्ञान विभाग वावरतोय, त्याप्रमाणे अभ्यासाची पद्धत बदललीच पाहिजे निश्चितपणे. आता जुन्या काळातली पोपटपंची किंवा पाठांतर जमणार नाही. आता स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. वाह, क्या बात आहे. आजची गरज आहे स्किल. कौशल्य तुमच्यात किती आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचा आत्मविश्वास किती आहे आणि तुम्हाला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये किती करतात, हे जे आज बघितलं जातं. आणि ज्याच्याकडे स्किल आहे, जो एक्सपर्ट आहे, आज त्याला नोकरी मिळतात. आता तो जमाना गेला साहेब. मला सरांकडे यायचे, काय वेगळे बदल असायला हवेत आजच्या या बदलत्या काळानुसार? सरांनी अतिशय समर्पक असं आपल्याला उत्तर दिलं आहे. आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आपलं नवीन 2020
त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आपण खूप बदल केलेले आहेत आणि कौशल्य आधारित आणि व्यवसाय आधारित शिक्षण आपण आता ते सुरू करतोय. फक्त काही जणांना लगेचच आउटपुट पाहिजे असतं, ते मात्र लगेच आपल्याला मिळणार नाही. तो बदल आपल्याला हळूहळू दिसेल. संयम ठेवावा लागेल. हो सर. तो हल्ली तुम्हाला कमी दिसतोय विद्यार्थ्यांमध्ये. हां बरोबर. मेरा सवाल ये है कि हम देख रहे हैं कि व्यवस्था पूरी तरह से बदल रही है, एजुकेशन सिस्टम भी आगे जा रही है, तो क्या लगता है आपको कि इसमें किस तरह के बदलाव होने चाहिए? स्कूल में सिखाए जाते कि बी कम्पेटिटिव, बी कम्पेटिटिव, बी कम्पेटिटिव. कॉलेज में जाते, ऑफिस में जाते, बोलते बी कोलैबोरेटिव एंड वर्क इन अ टीम. So students don't know how to do that. So if skill development is started from a much lower early foundational years for students, when they reach the college level or the corporate level, working in that space will be much easier. अभी पिछले 5 साल में emotional quotient, happiness quotient, these few topics have come up, technology, AI, which we didn't have in our times in schools and colleges. Today everybody is doing extremely well academically. सबको 95%, 98% आ रहा है. So it is your that one skill that will differentiate you from everybody else. So I think skill development at the early foundational years should be given a lot of priority. गोरे सर, सर्जनशील असणं म्हणजे क्रिएटिव्ह असणं. पण तुम्ही जसं म्हणालात की केवळ पोपटपंची नाही, तर प्रत्यक्ष स्वरूपात तुम्हाला ते जमलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही ते करायला लागतात ते दिसायला पाहिजे. मी काही वेळेला असेही विद्यार्थी बघितलेले आहेत की ज्यांना कमवायचं आहे म्हणून ते शिकायला सुरुवात करतात. ठीक आहे, ती त्यावेळेची त्यांची गरज असू शकते, पण त्यातला असाही एक वर्ग आहे की हा मला कमवायचं आहे म्हणून तो कुठल्याही स्ट्रीमला जातो, ते शिकतो, पण नंतर जाऊन पुढे तो फसतो, मग तो अंधारात चाचपडायला सुरुवात करतो. तर अशी कुठली वेळ आहे जिथं खरं तर त्या विद्यार्थ्याला रिअलाईज करून देणं आवश्यक आहे की बाबा ही तुझी क्षमता आहे, तू हे करू शकतो. असा कुठला तो क्षण आहे, मुवमेंट आहे ज्याला त्याची जाणीव करून देणं फार आवश्यक आहे? मुलांचं आपण केव्हा निर्णय घेतला पाहिजे. जर बाहेरच्या देशात आपण जर कम्पॅरिझन केलं तर त्यांना 5वी 6वीपासून कळतं की मला करिअर कुठे करायचं. जर तो ऑलिम्पिकला जाणार असेल तर तो वयाच्या 5व्या वर्षात 4थ्या वर्षापासून तयारीला लागतो. आमच्याकडं 8वीला गेल्यानंतर 9वीला केल्यानंतर कळतं की ऑलिम्पिक काय असतं आणि मला इथून पुढे तयारी करायची. म्हणजे आम्ही त्या मुलाच्या किती वर्ष मागे आहोत. 12वीपासून आपल्या करिअरच्या वाटा सुरू होतात आपल्याकडे. ठीक आहे, की कुठली फील्ड निवडायची. मग तो काय करतो, ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशन केलं तर त्याला कळतं की UPSC MPSC पण असं काही असतं शासकीय नोकरीवाला. मग तो ठरवतो की आता मला UPSC MPSC करायची आहे, शासकीय नोकरीचं द्यायची आहे. मग तो काय करतो, प्रयत्न करतो. मग 4-5 आयटम देतो, म्हणतो यार हे पण जमत नाही आहे. तोपर्यंत तो एज बार होतो. आता नवीन स्कूल एज्युकेशन जी पॉलिसी येते त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा बदल केला आहे. 5वीपासून पुढे तुम्हाला स्किलचे क्लासेस तुम्हाला मिळणार आहेत आणि हा बदल म्हणजे शिक्षण क्षेत्रातली क्रांती आहे मोठी. वाह वाह, आपण जोरदार टाळ्या वाजूयात खरं तर या गोष्टीसाठी. आपने ऐसे भी पेरेंट्स देखे होंगे कि सुबह 7 बजे से लेके 2 बजे तक स्कूल, उसके बाद में बच्चा घर आता है, 1 घंटे में उसका खाना सब करके वापस 3 से 4 ड्राइंग स्कूल, फिर 4:30 से लेके 6:30 तक उसका डांस स्कूल, उसके बाद में वापस वो वहाँ से निकलता है, उसका जो भी ट्यूशन है वो 9 बजे तक आने के बाद में वो इतना एग्जॉस्ट हो जाता है कि दूसरे दिन वापस उसे अपना स्कूल दिखने लगता है. ऐसे पेरेंट्स को आप क्या बताओगे? All schools get done by 2:30, 2:45. We have school till 3:45. And there are parents who come and say कि अब school इतना लंबा, बच्चा ट्यूशन कब जाएगा? But we have made our entire curriculum in such a manner that 45 minutes of play is compulsory every day. चाहे एग्ज़ाम्स चल रहा है, चाहे एग्ज़ाम्स नहीं हो, 45 minutes हर बच्चा रोज़ खेलता है ग्राउंड पे. Every day performing arts is compulsory 45 minutes. तो जो हम एक्स्ट्रा 45 मिनट्स 1 आवर स्कूल में ले रहे हैं, दैट इज़ ओनली फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एंड प्ले. एंड यू विल नॉट बिलीव इट, वी हैव सीन अ चेंज इन देयर एकेडमिक्स. प्ले and your performing arts plays such an important role in your holistic development. So what I'm trying to say is that a lot of times we underestimate the potential of children. So if all these things can be combined and introduced to the children at school level, their futures will be bright. They will not have confusion. They will not fall into the rat race. मी यानंतर सगळ्यात शेवटचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न तिघांनाही विचारणार आहे. भाषेचा न्यूनगंड म्हणजे त्याचा एक कॉम्प्लेक्स असणं
आणि त्यातल्या त्यात इंग्रजी भाषेबद्दल पण हा न्यूनगंड काढायचा असेल, पालकांनी आणि मुलांनी कशा पद्धतीने शालेय जीवनापासून भाषेबद्दलच्या मुद्द्याला घेऊन तयारी करायला हवी? एक लक्षात ठेवा, आपल्याला भाषा शिकायची का त्या भाषेतून अभ्यासक्रम शिकायचा? आपल्याला त्या भाषेतून शिक्षण घ्यायचं. भाषा कुठलीही असो, तुम्ही इंग्रजी घ्या, हिंदी घ्या, मराठी घ्या, तुम्हाला पहिले भाषा चांगली यायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला ज्ञान चांगलं ग्रहण करता येईल. यासाठी आपण बॅलन्स केलेला आहे. त्रिभाषा सूत्र आपण ठरवलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान तर घेतलंच पाहिजे, कारण जागतिक पातळीवर आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत, जाणार आहोत. पुढं जर शिक्षण घ्यायचं असेल तर अलीकडे आता शासनाने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत की उच्च शिक्षणसुद्धा आता आपण मातृभाषेतून देतोय, परंतु इंग्रजी आवश्यकच आहे. देश पातळीवर आपण विचार केला तर हिंदी आलीच पाहिजे. आणि आपण म्हणजे स्वतःची जी भाषा आहे, मातृभाषा आहे, त्याच्यातून त्याला आंतरक्रिया खूप चांगल्या प्रकारे करता येते. त्याला सर्व जे बोध आहेत, संकल्पना आहेत, त्या कळतात. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण असलं पाहिजे. तुम्हा तिघांचे खूप खूप धन्यवाद. आवर्जून तुम्ही आजच्या या परिसंवाद सहभागी झाला आणि मला असं वाटतं की तुम्ही जे विचार मंथन केलं, जे मुद्दे तुम्ही मांडले, ते पुढे जातील आणि प्रत्यक्ष स्वरूपात देखील दिसतील. धन्यवाद आपले. मी विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हावं. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करूयात.